राम राम शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण सर्वत्र बघतोय की सध्या स्थितीमध्ये गोटकांड्याची लागवड खूप मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये होत आहे। तर प्रायोगिक तत्वावर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये सुद्धा गोटकांड्याची लागवड केलेली आहे आणि ही लागवड करत असताना कुठेतरी आपल्या बेड प्रिपरेशनच्या तयारीमध्ये आपण लागलेलो असतो, ज्यामध्ये आपण आंतरमशागतीच्या माध्यमातून पहिलं पीक निघल्याच्या नंतर जे कुठलं कांदा घेण्यासाठी आपण जे शेत तयार करतो, तर त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं खोल नांगरटी करून घ्यायची आहे। नांगरटी करून घेतल्यानंतर व्यवस्थित वखराच्या चांगल्या पाळ्या द्यायच्या किंवा रूटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं जमीन मऊसूत करून घ्यायची। त्याच्यानंतर जे काही आपल्याला त्या शेतामध्ये टाकायचा बेडवर आपला जो काही बेसल डोस आहे, तो बेसल डोस कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी टाकायला पाहिजेत, तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। तर शेतकरी बंधूंनो, गोटकांदा पिकासाठी महत्त्वपूर्ण असे न्यूट्रिशन आपल्या पिकामध्ये उपलब्ध होतील अशा अनुषंगाने आपण या ठिकाणी गोटकांद्यासाठी एक महत्त्वपूर्ण खताचा डोस आपल्या जमिनीमध्ये बेड प्रिपरेशनमध्ये टाकत असतो। तर त्यामध्ये बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून अवाजवी खताचा वापर होतो, कधी व्हॅल्युएबल जे काही न्यूट्रिशन वापरायला पाहिजे त्याचा कधी अभाव असतो, बरेच वेळेस कीटकनाशकाचा सुद्धा त्याच्यामध्ये अभाव असतो। त्यामुळे बरेचसे कांद्यामध्ये जे काही सुरुवातीला आपण दिलेले न्यूट्रिशन आहे ते योग्य पद्धतीनं त्याला न भेटल्यामुळं किंवा अनबॅलन्स पद्धतीनं त्याला भेटल्यामुळं ज्या पद्धतीनं आपण जो खर्च केलेला आहे त्या पद्धतीने त्याचा योग्य उपयोग नाही होत आणि त्यामुळं काय होतं की आपला खर्च बी वाया जातो आणि त्यामध्ये वेळसुद्धा वाया जातो। तर त्याचकरिता शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ या माध्यमातून सांगत आहोत की शेतकऱ्यांनी गोटकांदा पिकासाठी बीजोत्पादन कांदा पिकासाठी आपण साधारणतः एकरी जर खताचं व्यवस्थापन जर करायचं झालं तर साधारणतः त्यामध्ये आपण डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP या खताचा वापर साधारणतः 75 किलो या पद्धतीनं करायला पाहिजे। त्याच्यामध्ये जे की पोटॅश आहे, म्युरिक ऑफ पोटॅश, याचा आपण त्या ठिकाणी 35 किलो या वापर त्याच्यामध्ये करायचा आहे बेसल डोजमध्ये। सोबतच एरीज ॲग्रो या कंपनीचं जे न्यूट्रिशन किट आहे त्यामध्ये फेरस 15 किलो, मॅग्नेशियम 15 किलो, त्याच्यानंतर कॅल्बोर नावाचं एक सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्याची बॅग, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि बोरॉन त्याच्यामध्ये असतं आणि ॲग्रोबिन नावाची एक बॅग त्याच्यामध्ये असतं जे की मायक्रोन्युट्रियन्स असतं। हे असं सूक्ष्म अन्नद्रव्याची एक बॅग त्याच्यामध्ये चांगली योग्य पद्धतीनं मिक्स करून द्यायची। सोबतच त्याच्यामध्ये मायक्रोरायझासुद्धा आपल्याला टाकायचा आहे। मायक्रोरायझा तुम्ही JU कंपनीचा इकोमॅक्स घ्या किंवा टाटा कंपनीचा रॅली गोल्ड घ्या, या दोन्हीपैकी कुठलाही एक मायक्रोरायझा त्या ठिकाणी आपल्याला 4 किलो त्यामध्ये टाकायचा आहे। सोबतच शेतकरी बंधूंनो, फिप्रोनिल 6% असलेलं जे की रिजेंट अल्ट्रा नावाने येतं, तर त्या ठिकाणी ते कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बेड प्रिपरेशन करत असताना त्या खतामध्ये योग्य पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं शेतकरी बंधूंनो। आणि हे सगळं करत असताना शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये आपल्याला प्लांटो कृषी तंत्रज्ञान याचं जे काही प्लांटो दाणेदार आहे, या प्लांटो दाणेदार खताचा किंवा आयडियल ॲग्री सर्च या कंपनीचं जे की H8 नावानं जे खत येतं, या खताचा वापर आपण त्या ठिकाणी प्रति एकरी 10 किलोमध्ये त्या बेसल डोसच्या माध्यमातून करायचा। हा डोस व्यवस्थित योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचा शेतकरी बंधूंनो। मिक्स केल्याच्या नंतर आपण ज्या शेतामध्ये रूटर मारलेलं आहे किंवा वखराच्या पाळ्या दिलेल्या आहेत त्या शेतामध्ये हा डोस व्यवस्थित आपल्याला योग्य पद्धतीनं फेकून द्यायचा आणि हा डोस फेकल्याच्या नंतर योग्य पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी बेड मारायचे आहेत। शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी हे आपल्या खताचा डोस हे डायरेक्टली बेडवर देतात, पहिल्यांदा बेड पाडतात नंतर बेडवर देतात, त्या पद्धतीनं सुद्धा केलं तरी चालेल। पण कसं असते शेतकरी बंधूंनो, आपण ज्यावेळेस कांद्याची लागवड करत असतो तर कांद्याची लागवड करत असताना त्यांच्या मुळाला डायरेक्टली खत ते मिळाल्यामुळं कधी काय होते, खताचा अतिरिक्त डोस त्याला भेटतो, म्हणजे जास्तीत जास्त खत त्या ठिकाणी मुळ्याच्या संपर्कात येते। त्यामुळे बरेच वेळेस कांदा काय होतो, त्या ठिकाणी थोडासा कोमजल्यासारखा दिसतो, दुखापतग्रस्त दिसतो, पिवळा पडतो। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला या बेसल डोस खत टाकण्यामागचं उद्दिष्ट जे असतं की आपली जमीन ही सुपीक करायची, विविध मायक्रोन्युट्रियन्स आणि विविध NPKने युक्त करायची असती। त्यामध्ये आपल्या बेडमध्ये जर चांगल्या पद्धतीनं समजा हा डोस जर आपण चांगल्या पद्धतीनं असं मिक्स करून दिला, नंतर काय केलं आपण बेड मारले, तर तो काय होतो, थरोवरी बेड आपल्याचा बेडमध्ये चांगल्या पद्धतीनं ते खतं मिक्स होतात, म्हणजे आपलं जे बेड आहे ते योग्य पद्धतीनं सकस बनतं। तर त्यासाठीच शेतकरी बंधवांनी कधी पण रूटर मारल्याच्या नंतर हा बेडवर आपण डोस
फेकून द्यायचा, नंतर बेड मारायचे. अशा पद्धतीनं ते योग्य पद्धतीनं आपल्या बेडमध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स होईल. आणि शेतकरी बंधूंनो, अशा व्हॅल्युएबल खताचा वापर तुम्ही शेतामध्ये करा. किंवा शेतकरी बंधूंनो, बेड प्रिपरेशनमध्ये तुम्ही तुमच्या भागामध्ये जर ग्रोटेकचं कंपनीचं किट भेटत असेल तुम्हाला, ग्रोन्यूट्रिका हे एरीज कंपनीचं जर किट उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी ते ग्रोटेकचं ग्रोन्यूट्रिकासुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. किंवा ॲग्रिकॉन या कंपनीचं जे काही काला किट आहे ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देणारं किट आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. तुमच्या भागामध्ये जे किट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मायक्रोन्यूट्रियनचं चांगल्या कंपनीचं आणि व्हॅल्युएबल असं किट तुम्ही त्या ठिकाणी वापरा, ज्यामुळे आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये यांची मुबलक उपलब्धता होईल. आणि एकंदरीत आपल्या कांद्याच्या पिकामध्ये जे की भविष्यामध्ये त्याला जे न्यूट्रिशन लागणार आहे रूट डेव्हलपमेंटमधून ते चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व करतील आणि चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये टाकलेले न्यूट्रिशन उचलल्या जातील. तर शेतकरी बंधूंना अशा या बेसल डोसचा वापर आपल्या शेतामध्ये करा आणि आपल्या कांद्याचा बीजोत्पादनाचा चांगल्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी त्याची मदतसुद्धा होईल. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमची अशीच सेवा करण्याचा आम्हाला संधी मिळेल. तर जय जवान, जय किसान, जय श्रीराम.